नमस्कार. श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत नागपंचमी 2024. नागपंचमी का साजरी करतात, यंदा नागपंचमी कधी आहे व तारीख व पूजेची वेळ, चला तर जाणून घेऊया. श्रावण महिन्यातील नागपंचमी 2024. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो. या दिवशी नागाची पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदशाची भीती नसते. तसेच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो. या दिवशी नागाची पूजा केल्याने काल सर्पापासून दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदशाची भीती नसते. तसेच यंदा जुलैमध्ये श्रावण महिना येणार आहे. श्रावणात भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते. याबाबतचे त्यांच्या आवडत्या गणनाग देवतेची पूजा ही श्रावणात महत्वाची मानली जाते. तसंच श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो. तसंच नागपंचमी कधी आहे, यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी आहे. हरियाली तीज नंतर 2 दिवसांनी नागपंचमीचा सण येतो. नागपंचमीला नाग अनंत, वासुकी, शेष, पद्मकंबल, शंखपाल, कालिका, तक्षक यांचे ध्यान करताना नागाच्या मूर्तीची पूजा करावी. तसेच नागपंचमी 2024 पूजा मुहूर्त. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 12:36 वाजता सुरू होईल आणि 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:14 वाजता समाप्ती होईल, म्हणजे नागपंचमीची समाप्ती होईल. तसेच नागपंचमी पूजा मुहूर्त व सकाळी 5:47 ते 8:27 या कालावधीत 2 तास 40 मिनिटे आहे. तसंच नागपंचमी का साजरी केली जाते, पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित यांचा मृत्यू साप चावल्याने झाला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मयाजाने नागाला मारण्यासाठी नागदहन यज्ञ केला होता, ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी अस्तिक मुनीचा आश्रय घेतला. ऋषीने राजा जन्मयाच्या समजावया आणि या यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनीमुळे सापाचे रक्षण झाले. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला. तसेच नागपंचमी पूजा मंत्र अनंत, वसुकी, शेष, पद्मनाभम, शंखपालन, धृतराष्ट्र, तक्षे, कालिय तमः असे हे नागपंचमीची पूजा करताना हे मंत्र आहेत. अशा प्रकारे नागपंचमी साजरा करावं. पूजेची वेळ सगळी माहिती आहे. श्री स्वामी समर्थ.